कोविड-19 कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान मांडल्यामुळे गेल्या 22 मार्चपासून शासनाने सर्व संगीतमय व लोककलेच्या कार्यक्रमांवर जाहीर बंदी आणली आहे। त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या व 100% गोंधळ जागरण या ऐतिहासिक पारंपरिक आणि धार्मिक आध्यात्मिक लोककलांवर उदरनिर्वाहाकरिता अवलंबून असणाऱ्या गोंधळी लोककलावंतांची प्रचंड वाताहत झाली। त्यांना उपासमारीसोबतच आजार देणेघेणे अडीअडचणींना सामोरे जाताना फारच मनस्ताप सहन करावा लागला। राष्ट्रीय कार्यक्रम अंधश्रद्धा व्यसनमुक्ती जन्मजात प्रचारक हतबल झाले, पण शासनाला त्यांचीच कोणतीच दयामाया आली नाही। कित्येक निवेदनं देऊनही ठाकरे सरकारने लोककलावंतांना कोणत्याच प्रकारे आर्थिक सहकार्य देऊन हातभार लावला नाही, हे दुर्दैव आहे। महामारीतही दयामाया न बाळगणारे असे निष्ठुर सरकार या महाराष्ट्राने प्रथमच अनुभवले ही शोकांतिका असल्याचं लोकांचं म्हणणं आहे। इतिहासात हे दिवस काळ्या अक्षरात लिहिले जातील यात शंकाच नाही। संपूर्ण जगातील संस्कृती संस्कार अध्यात्मावर जगत असताना या निष्ठुर शासनाने मदिरालय सुरू ठेवली आणि देवालय कुलूप बंद केलीत, हे या आध्यात्मिक महाराष्ट्राचे प्रचंड दुर्दैव आहे। कारण अध्यात्मातून गोंधळ जागरण संगीतमय कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना वाशिमचे जिल्हाध्यक्ष, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी कलावंत संजय मधुकर कडोळ यांनी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवून आभार मानले। सर्वच गोंधळी लोककलावंतांनी नव्या उमेदीने आपले कार्यक्रम सुरू करावे आणि श्री देवी उपासकांनी कोरोना महामारीने हतबल झालेल्या गोंधळी लोककलावंतांचे कार्यक्रम आयोजित करून त्यांना जीवन जगण्याकरता आधार द्यावा असे कळविले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।